दारू में. पाहूया औरतने जन्म दिया मर्द. आणखी एक कविता जी अशीच आहे, त्या कवितेतले 2 अंतरे मी आपल्याला वाचून दाखवतो. साहिरच्या शब्दांवर आज आपण बोलतोय म्हणून. साहिरने म्हटलंय, लोग औरत को फकत जिस्म समझ लेते हैं, रूह भी होती है उनमें, ये कहाँ सोचते हैं. फार अप्रतिम है. रूह क्या होती है इससे उन्हें मतलब ही नहीं, वो तो बस तन के तकाज़ों का कहा मानते हैं. रूह मर जाए तो ये जिस्म है चलती हुई लाश, इस हकीकत को समझते हैं न पहचानते हैं. बघूया, औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. पुन्हा एकदा 6 अंतऱ्याचं गाणं. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. जब जी चाहा नस्ला कुचला, जब जी चाहा धुतकार दिया. औरत ने जन्म दिया मर्दों को. तुलती है कहीं दीनारों में, बिकती है कहीं बाजारों में, नंगी नचवाई जाती है अय्याशों के दरबारों में. ये वो बेइज्जत चीज है जो बट जाती है इज्जतदारों में. औरत ने जन्म दिया मर्दों को. मर्दों के लिए हर जुल्म रवा, औरत के लिए रोना भी खता. मर्दों के लिए लाखों सेजे, औरत के लिए बस एक चिता. मर्दों के लिए हर ऐश का हक, औरत के लिए जीना भी सजा. औरत ने जन्म दिया मर्दों को. जिन होठों ने इनको प्यार किया, उन होठों का व्यापार किया. जिस कोख में इनका जिस्म ढला, उस कोख का कारोबार किया. जिस तन से उगे को पल बनकर, उस तन को जलीलो खार किया. औरत ने जन्म दिया मर्दों को. मर्दों ने बनाई जो रस्में, उनको हक का फरमान कहा. औरत के जिंदा जलने को कुर्बानी और बलिदान कहा. किस्मत के बदले रोटी दी, और उसको भी एहसान कहा. औरत ने जन्म दिया मर्दों को. संसार की हर एक बेशर्मी गुर्बत की गोद में पलती है. चकलोही में आकर रुकती है, फाकों से जो राह निकलती है. मर्दों की हवस है जो अक्सर औरत के पाप में ढलती
प्यार की किस्मत है, फिर भी तकदीर की हेटी है। अवतार पयंबर जनती है, फिर भी शैतान की बेटी है। ये वो बदकिस्मत माँ है जो बेटों की सेज पे लेटी है। औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया। जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा धुतकार दिया। औरत ने जन्म दिया मर्दों को। अक्षरशः या गाण्यानंतर श्रोते हो काही बोलावंसंच वाटत नाही. आणि खरं सांगू का तुम्हाला, साहिरवर कार्यक्रम करायचा ना म्हणजे आमच्या दोघांची डिलिव्हरीच असते. त्या प्रसूती वेदना आम्हाला नाही सहन होत, परंतु साहिरचे शब्दच, मग शेवटी अपने पे भरोसा कशाला म्हणायचं नाही का, ते साहिरचे शब्दच आम्हाला एक वेगळी शक्ती आम्हाला दोघांच्याही आमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये निर्माण करतात. आणि मग अशा कार्यक्रमाच्याद्वारे साहिर आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला शक्य होतं. साहिरची प्रतिमा सिनेसृष्टीमध्ये पुरोगामी विचारांचा कवी अशी एकामागोमाग एक अशा त्याच्या कवितांमुळे, गाण्यांमुळे पक्की होत होती. त्यानं सद्यस्थितीवर कोरडे ओढायला सुरुवात केली. आत्ताही गाण्यामध्ये आपण बघितलं, नेते मंडळी जनतेची करत असलेली दिशाभूल हा तर साहिरचा आत्मा होता काव्याचा. अनेक अशा त्याच्या शायरीमधनं, कवितांमधनं त्यांनी याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. एका ठिकाणी साहिर असं म्हणतोय, सडकों पे घूमता है अब कारवा हमारा. असं म्हणणारा साहिर फुटपाथ बंबई के है आशिया हमारा असं म्हणायलाही कधी अजिबात कचरला नाही. सुरेश भटांची या ओळी इथे मला आठवतात. ते म्हणतात, तशी जागा निवाऱ्याला कुठे माझ्या दारी होती, तशी जागा निवाऱ्याला कुठे माझ्या दारी होती, पथारी टाकण्यासाठी जगाची मला ओसरी होती. असं सुरेश भटांनी म्हटलेले. तो विचार फार पूर्वी साहिरनं चीनो अरब हमारा या गाण्यामध्ये मांडलेला आहे. चित्रपट फिर सुबह होगी 1958 साली हा प्रदर्शित झाला. संगीत खय्याम. गाणं बघण्यापूर्वी पुन्हा एकदा अनिलकडे जाऊया. त्या काळात समाजवादी विचारसरणीचे सगळे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी हा सिनेमा बनवला होता. रमेश सहगल, के अब्बास, खय्याम, साहिर, राज कपूर. जागतिक ऐक्याच्या भाषा आम्ही बोलतो, पण आम्हाला राहायलाच घर नाही. 1955 साली आपले भारत, रशिया, चीन या देशांबरोबर करार झालेले होते. पण अन्नधान्याचा तुटवडा, काळा बाजार यामुळे सामान्य माणूस मेटाकोटीला आलेला होता. हाच विरोधाभास साहिरला दिसला आणि त्याच्या काव्यातून तो व्यक्त झाला. असं म्हणतात जाणकार की डॉक्टर इक्बाल यांच्या सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा या रचनेचा हा उपरोध होता, असं जाणकारांचं मत आहे. पण ते कदाचित खरंही असू शकेल, कारण त्याच्यात साहिर सांगतो, जितनी भी बिल्डिंग गई थी सेठों ने बांट ली है, फुटपाथ बम्बई के है आशियाँ हमारा, सोने को हम कलंदर आते हैं बोरी बंदर, हर एक कुली यहाँ का है राजदा हमारा. पण इतकं लिहून पुढं साहिर थांबत नाही, कारण त्याच्यात एक प्रचंड दुर्दम्य आशावाद आहे. तो आशावाद कसा व्यक्त झाला आहे बघा. शेवटच्या अंतरात तो सांगतो, पतला है हाल अपना लेकिन लहू है गाढ़ा, पौलाद से बना है हर नौजवां हमारा, मिलजुल के इस वतन को ऐसा सजाएंगे हम, हैरत से यूं तकेगा सारा जहां हमारा. पाहूया हे गाणं. पण ते गाणं लावण्यापूर्वी मी नंदूला त्या गाण्याविषयी काही बोलायला सांगेन, कारण अनफॉर्च्युनेटली हे गाणं ऑल इंडिया रेडिओवर लावायला बंदी होती. खरं ते का होतं ते तोच सांगेन. नाही, काही नाही. मी 27 वर्ष आकाशवाणीमध्ये नोकरी करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. हे गाणं बंदी घातली या गाण्यावर मी रेडिओमध्ये नोकरी करत असताना. का तर त्यावेळेला चीनने आक्रमण केलं. चीनो अरब हमारा हा चीन शब्द त्या गाण्यामध्ये आला. आणि तथाकथित कोण शासकीय अधिकारी दिल्लीत बसलेले होते शासनाच्या सेवेमध्ये, कल्पना नाही त्यावेळेला. परंतु एक फतवा त्यांनी काढून टाकला, साहिरचं हे गाणं अजिबात लावायचं नाही म्हणून. स्टुडिओमध्ये समोर रेकॉर्ड LP दिसायचे, ते शब्द दिसायचे चीनो अरब हमारा, आणि मी लावू शकायचो नाही ते रेकॉर्ड प्लेअरवर.
खरोखर इतकं अस्वस्थ व्हायचं स्टुडिओमध्ये बसून की अरे अप्रतिम असे साहिरचे शब्द आपण श्रोत्यांच्यापर्यंत पोचवू शकत नाही. धुळकात पडलेली ती रेकॉर्ड. कधी काळी ती बंदी उठली, अर्थात तोपर्यंत साहिरचे हे शब्द वेगवेगळ्या माध्यमांच्यामधनं श्रोत्यांच्यापर्यंत पोचलेलेच होते. बघूया अप्रतिम असं हे गीत. हां हां अनिल. साहिरची अट होती की या चित्रपटाला संगीत तोच माणूस देईल ज्यांनी क्राईम अँड पनिशमेंट ही कादंबरी वाचली आहे आणि ज्याला समजली आहे. हो, आणि तो माणूस होता खय्याम. ते आणखी एका गीतातनं आपण बघणारच आहोत पुढच्या. दरम्यान चिनो अरब हमारा. La 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 चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, रहने को घर नहीं है सारा जहां हमारा. चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, रहने को घर नहीं है सारा जहां हमारा. हिंदुस्तान हमारा. आहा ला ला ला. होली भी छिन गई है, बेंचें भी छिन गई है, सड़कों पे घूमता है अब कारवां हमारा. जेबें हैं अपनी खाली, क्यों देता वरना गाली, वो संतरी हमारा, वो कासबा हमारा. चीन अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, रहने को घर नहीं है सारा जहां हमारा. हिंदुस्तान हमारा. आहा हा हा हा. जितनी भी बिल्डिंगें थी सेठों ने बांट ली है, फुटपाथ बम्बई के है आशियां हमारा. सोने को हम कलंदर, आते हैं बोरी बंदर, हर एक कुली यहाँ का है राजदा हमारा. चीन अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, रहने को घर नहीं है सारा जहां हमारा. तालीम है अधूरी, मिलती नहीं मजूरी. हाल कभी सुधरेगा या पतला ही रहेगा? पतला है हाल अपना, लेकिन लहू है गाढ़ा, औलाद से बना है हर नौजवान हमारा. मिलजुल के इस वतन को ऐसा सजाएंगे हम, हैरत से मुंह सकेगा सारा जहां हमारा. चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, रहने को घर नहीं है सारा जहां हमारा. चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, सारा जहां हमारा. चीनो अरब हमारा, हिंदुस्तान हमारा, सारा जहां. अनेक गाणी मोठ्या कष्टाने आम्ही ती मिळवलेली आहेत. त्याच्यावर बरंचसं संस्करण केलेलं आहे. काही गीतांच्या ध्वनिमुद्रणाचा दर्जा हा अत्यंत वाईट होता, तरी त्याही परिस्थितीमध्ये साहित्याचे शब्द आपल्यापर्यंत पोचवण्याचा आमचा अट्टहास आहे आणि त्या पद्धतीनं अनेक संस्कार करून त्या गाण्यांवर ती गाणी आपल्यापर्यंत आम्ही पोचवत आहोत. औरतने जन्म दिया मर्दों को या गीतातल्या शब्दांनी आपण सर्वजण सुन्न झालेलो होतो. साहिरच्या दृष्टीनं स्त्रीची ही फरफट अजिबात इथे थांबत नाही, ती पुढं तशीच चालू राहते आणि त्याची लेखणी
पुन्हा पुन्हा फुतकार टाकते. काय म्हणते साहिरची लेखणी? ती म्हणते, ये मसली हुई अधखिली जर्द कलिया. हा शब्द आहे साहिरचे. माधव मोहोळकर आपल्या गीतयात्री या पुस्तकामध्ये एके ठिकाणी असं म्हणतात, कवीचं मन आणि भोवतालचं जीवन यातली विसंगती समर्थपणे शब्दातनं व्यक्त करू शकेल असाच गीतकार हवा होता गुरुदत्तला त्याच्या प्यासासाठी. आणि साहिरजवळ या दोन्ही गोष्टी होत्या. कवीचं मन होतं आणि प्रचंड असा आत्मविश्वास हा साहिरच्या जवळ होता. साहिरशिवाय दुसरा कुणीही गीतकार कवी विजयसाठी लिहू शकणार नव्हता. प्यासा अनेकांचा पाठ असेल, संपूर्ण चित्रपट, आम्ही त्याच्यावर अजिबात बोलणार नाही. परंतु प्यासाची संपूर्ण कहाणी, प्यासाचं कथानक हे साहिरच्या आयुष्याशी बरंचसं मिळतं जुळतं आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. साहिरसारखा तो प्यासामधला विजय जसा आपल्या शायरी कविता घेऊन अनेक प्रकाशकांचे उंबरे झिंजवत राहिला, तसंच साहिरच्या आयुष्यामध्ये घडलं. लाहोरमध्ये काय केलं साहिरनी, मुंबईमध्ये आल्यानंतर देखील साहिरनी काय केलं, माझी गाणी चित्रपटात घ्या म्हणून अनेकांना विनवणी केली. फार नंतर खूप वेगळी परिस्थिती निर्माण झाली, ती आपण यथावकाश बघणारच आहोत. परंतु प्यासासाठी गुरुदत्तनी साहिरची निवड केली त्या या दोन गोष्टींमुळे. आणि म्हणून जे साहिरने जीवन जगलं, अशकों में जो पाया है वो गीतों में दिया है, असं साहिर प्रत्येक ठिकाणी म्हणतो आहे. आणि प्रत्येक वेळेला साहिरने हेच सांगितलं आहे की आयुष्यामध्ये मी जे भोगलं ते मी माझ्या गीतातनं, माझ्या शब्दातनं मी आपल्यापुढे मांडतो आहे, आपल्याला परत करतो आहे. त्याच्या अनुभवातून स्फुरलेल्या कवितेलाच चाल लावण्यामध्ये आली. हा एक साहिरचा विशेष आहे बरं का. म्हणजे अनेक वेळेला काय होतं, हल्ली असं होतं की सिच्युएशन समजून सांगितली जाते गीतकाराला. असं असं कथानक आहे, असं त्याच्यामध्ये ही नायक आहे, हा नायक आहे, आणि असं ते झाडाभोवती फिरतात, बागेत फिरतात, पळतात वगैरे वगैरे, आणि याच्यावर गाणं लिहून द्यायचं आहे. त्या टाकसाळीतनं जशी नाणी बाहेर पडतात ना, तशी हल्ली गीतं या सिच्युएशनवर तयार केली जातात. साहिर हा त्यातला कवी नव्हता. आणि साहिरने एका ठिकाणी असं चिडून म्हटलेलं आहे की मी काही मापं घेऊन कपडे शिवणारा टेलर नाही आहे, शिंपी नाही आहे. माझ्याकडे कपडे तयार आहे, शरीर आपण शोधा त्या कपड्यांना योग्य असेल ते, नाहीतर राहू दे माझ्याजवळ माझे कपडे, मला त्याची अजिबात जरूर नाही आहे, असं म्हणणारा हा शायर होता. आणि शेवटपर्यंत त्याने ते खरं करून दाखवलं. एखाद दुसरा अपवाद काही गीतांचा असेल. आणि म्हणून साहिरने लिहिलं प्यासामध्ये, जिने नाज है हिंद पर वो कहाँ है. हा सल आयुष्यभर साहिरच्या मनामध्ये 1980 सालापर्यंत राहिला. आणि या प्रश्नाचं उत्तर साहिर या जगातनं गेला तरी साहिरला तर मिळालं नाहीच, आज आपल्यालाही ते मिळालेलं नाही आहे. अनिल, साहिरच्या लेखणीने अनेक आविष्कार दिले. पिघला है सोना है निसर्ग गीत दिलं, पर्वतों के पेड़ों पर शाम का बसेरा है दिलं. पण त्याला जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है हा प्रश्न पडला. आणि ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, या वैफल्यानेही तो ग्रासला. ही मूळ कविता चकले म्हणून आहे परछाई यामध्ये. चकले म्हणजे शहराचा वेश्यावस्तीतला भाग. आणि याचे मूळ शब्द आहेत, सनाखा ने तकदी से मशरिक कहा है. सनाखा ने तकदी से मशरिक कहा है म्हणजे पूर्वेच्या परंपरेचे, पवित्र संस्कृतीचे गोडवे गाणारे कुठे आहेत. पण हे सबंध वर्णन वेश्यावस्तीतलं विदारक चित्रण आपल्याला अतिशय अंतर्मुख करतं, अस्वस्थ बनवतं. वर्णनच बघा कसं आहे. ये फूलों के गजरे, ये बीकों के छींटे, ये बेपाक नजरे, ये गुस्ताख फिक्रे, ये ढलते बदन और ये बीमार चेहरे, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है. आणि कुठल्या कुठल्या थरातली माणसं इथं येतात. यहाँ पीर भी आ चुके हैं जवा भी, तनोमंद बेटे भी अब्बा मियाँ भी, ये बीबी भी है और बहन भी है माँ भी. हे शब्द काळी चिरत जातात बरं का साहिर. आता जे अनिलने सांगितले ती ओळ. आणि याच्यातली नादमयता आपल्याला आणखीन अस्वस्थ करते. एकच जास्त वेळ घेत नाही, पण 2 अंतरे सांगतो फक्त. वो उजले दरीचों में पायल की छन छन, थकी हारी सांसों पे तबले की धन धन, ये बेरूह कमरे में खांसी की ठन ठन, जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है. आणि स्त्रीची फरफट ही कुठल्याही समाजात तशीच चालू आहे. याच्यावर साहिर भाष्य करतो, मदत चाहती है ये हवा की बेटी, यशोदा की हमजिन ये राधा की बेटी, पयंबर की उम्मन जुलेखा की बेटी, अहुया जिने नाज है हिंद पर वो का. आणि या प्रश्नाचं उत्तर पार्लमेंटमध्ये पंडित नेहरूंना प्रश्न विचारलेला होता साहिरने या साहिरच्या या गाण्यातनं की कहाँ है वो लोग. आजपर्यंत या प्रश्नाचं उत्तर कोणी शासनकर्ता तर देऊ शकला नाही, आणि पुढे कोणी देऊ शकेल का नाही माहिती नाही. बघूया.
घर दिलकशी के, ये कूचे ये नीलाम घर दिलकशी के, ये लुटते हुए कारवां जिंदगी के। कहाँ है मुहाफिज खुदी के, जिन्हें नाज है हिंद पर, वो कहाँ है, कहाँ है, कहाँ है, कहाँ है। ये पुरपेच गलियां, ये बदनाम बाजार, ये गुमनाम राही, ये सिक्कों की झनकार, ये इस्मत के सौदे, ये सौदों पे तकरार, जिन्हें नाज है हिंद पर, वो कहाँ है, कहाँ है, कहाँ है, कहाँ है। ये सदियों से बेख्वाब सहमी सी गलियां, ये मसली हुई अध खिली जर्द कलियां, ये बिकती हुई खोखली रंग रलियां, जिन्हें नाज है हिंद पर, वो कहाँ है, कहाँ है, कहाँ है, कहाँ है। वो उजले दरीचों में पायल की छन छन, थकी हारी सांसों पे तबले की धन धन। वो उजले दरीचों में पायल की छन छन, थकी हारी सांसों पे तबले की धन धन। ये बेरूह कमरों में खांसी की ठन ठन, जिन्हें नाज है हिंद पर, वो कहाँ है, कहाँ है, कहाँ है, कहाँ है। ये फूलों के गजरे, ये पीकों के छींटे, ये बेबाक नजरें, ये गुस्ताख फिक्रे, ये ढल के बदन और ये बीमार चेहरे, जिन्हें नाज है हिंद पर, वो कहाँ है, कहाँ है, कहाँ है, कहाँ है। यहाँ पीर भी आ चुके हैं, जवां भी, तनोमंद बेटे भी, अब्बा मियाँ भी, ये बीवी भी है, ये बीवी भी है, और बहन भी है, माँ भी, जिन्हें नाज है हिंद पर, वो कहाँ है, कहाँ है, कहाँ है, कहाँ है। मदद चाहती है ये हवा की बेटी, यशोदा की हम जिन्स राधा की बेटी। मदद चाहती है ये हवा की बेटी, यशोदा की हम जिन्स राधा की बेटी। पैगंबर की उम्मत जुलेखा की बेटी, जिन्हें नाज है हिंद पर, वो कहाँ है, कहाँ है, कहाँ है, कहाँ है। जरा मुल्क के रहबरों को बुलाओ, ये कूचे ये गलियां ये मंजर दिखाओ,
जिन्हें नाज है हिंद पर उनको लाओ, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है, कहाँ है, कहाँ है, कहाँ है. अप्रतिम असं प्यासामधले हे गीत. दुनिया ने तजुर्बा तो हवा दिस की शक्ल में जो कुछ मुझे दिया है लौटा रहा हूँ मैं, असं साहिर सतत म्हणत गेला. मैंने जो गीत तेरे प्यार के खातिर लिखे आज उन गीतों को बाजार में ले आया हूँ, अशी देखील परिस्थिती साहिरच्या गीतांवर आली. पण साहिरच्यामध्ये जो आशावाद होता त्यांनी पुढं काय म्हणलं, आज से मेरे फन का मकसद जंजीरें पिघलना है. काय जबरदस्त आशावाद होता बघा. आज से मेरे फन का मकसद जंजीरें पिघलना है, आज से मैं शबनम के बदले अंगारे बरसाऊंगा. काय प्रचंड ताकदीचे शब्द आहेत आणि असे अंगारे प्रत्येक गीतातनं जे बरसले साहिरने ते आपल्यापुढे आज येत आहेत. परंतु जरा श्रोते हो, हे थोडंसं खूप ताणतणावाचं होतं आहे असं आपल्याला वाटतं आहे ना. जरा थोडं आपण बाहेर पडूया. साहिर नाही बाहेर पडू शकला आयुष्यभर याच्यातनं, परंतु आपण थोडासा विरंगुळा म्हणून जरा ह्याच्यातनं थोड्याशा वेगळ्या मूडमध्ये येऊयात. जरी साहिरच्या आयुष्यामध्ये असे हळुवार क्षण अजिबात आले नाहीत, शेवटपर्यंत आले नाहीत, तरीसुद्धा साहिरने अशी काही अप्रतिम अशी हळुवार गीतं लिहिलेली आहेत की त्याच्यातनं साहिरचं एक असं लोभस्वाणं मन आपल्यासमोर येतं. त्याचं अंतःकरण काय चाललं आहे साहिरच्या मनामध्ये, एक असे दडलेले विचार त्याच्या काही गीतातनं आपल्यापुढे येतात. असंच एक गीत, अप्रतिम द्वंद्वगीत आता आपल्यासमोर आम्ही सादर करणार आहोत. पुरोगामी विचारानं भरलेलं गीत लिहिताना मी मगाशी म्हटलं तसं की तो पराकोटीचा कलात्मक व्हायचा, रोमॅन्टिक व्हायचा. इतक्या नाजूक आणि तरल भावना त्याच्यामध्ये तो व्यक्त करायचा की ते साहिरशिवाय कुणी लिहूच शकेल असं वाटायचंच नाही. आणि काही वेळेला तर असं व्हायचं की मी काही सांगितलंच नाही असं म्हणता म्हणता साहिर बरंचसं काही सांगून जायचा. एका गीतामध्ये साहिरने असं म्हटलं आहे, एका नीरव अशा संध्याकाळी तो तिला म्हणतो, आज मुझे कुछ कहना है. अगदी सर्वसामान्यांच्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा न एकदा कधीतरी घडलेली गोष्ट बरं का. आज मुझे कुछ कहना है. लाजेमुळे म्हणा किंवा सांगितलं तर सगळंच हरवून बसेल या भीतीमुळे तो पुन्हा पुन्हा म्हणतो, आज मुझे कुछ कहना है. पण सांगत तर काहीच नाही. मग प्रणयोत्सुक अशी ती प्रेयसी आग्रह धरते. काय म्हणते, मैं कब से तुम्हारे रास्ते में फूल बिछाए बैठी हूँ, कह भी तो जो कहना है. ती म्हणते की अरे मी वाट बघते तुझ्या तोंडातनं कधीतरी तुझ्या अंतःकरणातले शब्द तुझ्या ओठांवर कधी येतील याची वाट बघते. आज मुझे कुछ कहना है याच्यावर आता किती दिवस वाट बघायची, सांगून टाक ना तुला काय सांगायचं आहे ते. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्याला जे सांगायचं आहे ते तिला कधीच कळलेलं आहे. एकदम कधीतरी त्याला अशी जाणीव होते त्याच्या मनामध्ये. गर्लफ्रेंडमधलं हे अप्रतिम द्वंद्वगीत आता आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. वाईट एकच आहे की पडद्यावर हे गीत किशोर कुमार आणि वहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेलं आहे. परंतु श्रोते हो, या दोघांची अदाकारी आत्ता आपल्याला अजिबात बघायला मिळणार नाही. कारण गर्लफ्रेंड चित्रपटातल्या या गाण्याची दृश्यफीत मिळवण्यासाठी आम्ही सारं जग पालथं घातलं. कुठंही आम्हाला गर्लफ्रेंड या सिनेमाची कॉपी मिळाली नाही. संग्रहालय पालथी घातली, आर्काइव्ह लायब्ररी पालथ्या घातल्या. लंडनमधल्या एका माणसाकडे अनेक साहिरची गाणी होती, त्याच्याशी संपर्क साधला. गर्लफ्रेंड कोणाकडेही मिळालं नाही. तरीसुद्धा हे गाणं एक अप्रतिम असं द्वंद्वगीत. काय हळवारपणे भावना व्यक्त होतात. आतिक्या खंडाला अजिबात नाही असला काही प्रकार इथे नाही, असली प्रश्नोत्तर अजिबात इथे नाही ज्याच्या अर्थही नाहीत ती. काय हळवारपणे शृंगार व्यक्त करत होता साहिर. आणि महत्त्वाचं म्हणजे श्रोते हो, साहिरने हे कधीही अनुभवलेलं नाही. हा त्यातला फार मोठा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बघूयात. एकच मिनिट. हां, पुण्यातल्या एका प्रख्यात हार्ट स्पेशलिस्टनी या गाण्यावर अशी कॉमेंट केली होती की किती हळुवार आणि तरल प्रेमगीत आहे. म्हणजे त्याच्यातसुद्धा अतिशय सुंदर भावना जपल्या आहेत. नाहीतर आजच्या गाण्यात आतिक्या खंडाला होय की नाही लगेच उत्तर द्यावं लागतं आणि त्यामुळे ताण येतो. तर हा ताणही नाही. नाही अरे अनिल, काय होतं माहिती आहे का, करतेस का नाही माझ्यावर प्रेम, अरे इतकं म्हणजे काय, नाही तर आहेच आहे खिशाला बांधलेला कुठतरी सुरा. अरे का हे प्रकार घडलेले आहेत. प्रेमापोटी अनेकांना मुलींना जीव गमवावा लागलेला आहे.
अचानक कुठेतरी काहीतरी डोक्यात घेऊन बसतात आणि नाही का माझ्याकडे बघत, नाही का माझ्यावर प्रेम करत, मग तुला ही शिक्षा. अरे कुठला आविष्कार आहे हा तुमच्या प्रेमाचा? काय संस्कार आहे तुमच्यावर? साहिरच्या शब्दांकडे बघा, काय म्हणतोय साहिर, बघूयात.